शरद पवार भाजपबरोबर जाण्याची कोणतीच शक्यता नाही. शरदरावांचे बेभरवशी राजकारण जगाला चांगलेच माहीत आहे. ठाकरे भाजपापासून दूर होण्यास हेच राजकारण ध्यानात घेतले पाहिजे. शरदराव आयत्या वेळेस कच खातात, त्यामुळेच त्यांना पंतप्रधान सुद्धा होता आले नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सुद्धा करता आला नाही. आताही भाजपबरोबर जाऊन त्यांना काहीच मिळणार नाही. बुलट इशरत जहां प्रकरण पवारांची ताकद आहे, मोदी शहांच्या गळ्यात अडकलेले आहे. या दोघांना एकत्र यायचे असेल तर इशरत जहां प्रकरणाचा सोक्षमोक्ष लाभावाच लागेल. पवारांना बरोबर घ्यायचे असेल तर इशरत जहांची हत्या झाल्याचे भाजपला मान्य करावे लागेल, किंवा हे प्रकरण शरदरावांना आपल्या धोरणातून वगळावे लागेल. राजकारणाचा ज्यांना गंध नाही त्यांनी राष्ट्रवादीची मंत्रिपदाची यादी जाहीर करून टाकली. राष्ट्रवादी सत्तेत जाऊन बसणे व भाजपने त्यांना घेणे एवढे सहज, सरळ आणि सोपे नाही. कोणीही आपल्यासाठी खड्डा खोदू शकत नाही किंवा दुसऱ्याने खोदलेल्या खड्ड्यात स्वतः उडी मारू शकत नाही, पडू शकत नाही. भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणे म्हणजे त्यांना खड्ड्यांशिवाय पर्याय उरलेला नाही. सर्व त्यांचे राजकारण हे बेचकीत अडकलेले आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.